नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी करे सर स्वागत करतो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणाचे प्रश्न, जे की पुढील काळात होऊ घातलेल्या पोलीस भरती, तलाठी भरती, शिक्षक भरती आणि आरोग्य भरती या परीक्षेमध्ये विचारले जाणारे पीओक्यू क्वेश्चन आपण या YouTube चॅनलच्या माध्यमातून आजच्या सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मग सुरू करू आजचं सेशन। बघा, पहिला प्रश्न काय आहे पहा। काव्य फुले या कविता संग्रहाच्या लेखिका कोण आहे असं विचारलं मित्रांनो। बघा ऑप्शन बघा, बहिणाबाई चौधरी, मुक्ताबाई, सावित्रीबाई फुले की दुर्गा भागवत। याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 सावित्रीबाई फुले यांचं काव्य फुले कविता संग्रह प्रसिद्ध आहे मित्रांनो, आणि त्याच्या लेखिका आहेत सावित्रीबाई फुले। ठीक आहे। बहिणाबाई चौधरी यांचं मूळ गाव कोणतं आहे असं विचारलं मित्रांनो। ठीक आहे। ऑप्शन बघा, गंगाखेड जिल्हा परभणी, पैठण महाराष्ट्र, राजापूर जिल्हा बांदा उत्तर प्रदेश की आसोदे जिल्हा जळगाव। ठीक आहे। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आसोदे जिल्हा जळगाव या ठिकाणी हे गाव आहे, आसोदे खानदेशमध्ये। तर बघा आता बाकीचे ऑप्शन, गंगाखेड, गंगाखेड इथं कोणाचं मूळ गाव आहे? संत जनाबाई यांचं, संत जनाबाई यांचं मूळ गाव आहे गंगाखेड जिल्हा परभणीत आहे ते। पैठण, पैठण हे संत एकनाथाचं आहे, संत एकनाथ। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, राजापूर जिल्हा बांदा उत्तर प्रदेश हे संत तुलसीदास, जे हिंदी कवी आहेत आपले, संत तुलसीदास, तुलसीदास। ठीक आहे। तर बघा, बहिणाबाई यांचं मूळ गाव कोणतं आहे? आसोदे जिल्हा जळगाव मध्ये, जे की खानदेश म्हणतो आपण त्या जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना। ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पहा, लवण या शब्दाबद्दल खालील कोणता शब्द समानार्थी आहे असं विचारलं। ठीक आहे। पर्याय बघा, लावण्य, पीठ, लावणी की मीठ। त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मीठ। लवण म्हणजे मीठ, तर लावणी काय? एक नृत्याचा प्रकार आहे मित्रांनो। ठीक आहे। म्हणून पर्याय क्रमांक 4 मीठ लवण याचा समानार्थी शब्द आहे। ठीक आहे। पुढचा प्रश्न पहा, बघा, पंक्ती प्रपंच या शब्दात समानार्थी शब्द ओळखा असं विचारलं। समानार्थी शब्द विचारला मित्रांनो। बघा ऑप्शन पहा, प्रपंचाची दिशा, पक्षीपातीपणा की पतंग, पंक्तीमधील प्रपंच की संसारी पतंग। ठीक आहे। याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पक्षीपातीपणा करणे म्हणजेच काय? पंक्ती प्रपंच करणे होय। ठीक आहे। म्हणजे भेदभाव करणे। पक्षपाती म्हणजे पणा म्हणजे काय? भेदभाव करणे, भेदभाव करणे। ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पहा, विधी निषेध नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ विचारला। पहा ऑप्शन, काय करावे काय करू नये याचा अजिबात विचार नसणे, की कायद्याने प्रतिबंध नसणे, एखाद्या विधीस आडकाठी नसणे की कायद्यास प्रतिबंध नसणे। त्याचे योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 काय करावे किंवा काय करू नये याचा अजिबात विचार नसणे म्हणजे काय? विधी निषेध नसणे। ठीक आहे। प्रश्न नीट कळला असेल तर पुढचा प्रश्न बघू आपण या ठिकाणी। बघा, खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा असं विचारलं मित्रांनो। ध्वनिदर्शक पर्याय, आता बांगड्याचा, बांगड्याच्या आवाजाला काय म्हणतात असं विचारलं। बघा, गडगडाट, कडकडाट, किनकिनाट की भळभळ। याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बांगड्याचा जो आवाज होतो की नाही त्यांना म्हणतात किनकिनाट। आता गडगडाट कशाला म्हणतात? गडगडाट असतो मित्रांनो ढगाच्या आवाजाचा, ढगाचा आवाज, ढगांचा गडगडाट। आता कडकडाट कसा असतो? विजांचा, वीज जेव्हा कडकडते की नाही त्याला म्हणतात विजांचा कडकडाट, हा असतो विजांचा, विजांचा। त्यानंतर भळभळ, भळभळ असते रक्ताची, भळभळ कशाची असते? रक्ताची भळभळ असते मित्रांनो, म्हणून बांगड्यांचा काय होतो? किनकिनाट होतो। ठीक आहे। पुढचा प्रश्न पहा, बघा, बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिण्याला कोणते चिन्ह वापरतात? चिन्ह विचारलेलं आहे। तर बघा, बोलण्याचे जे शब्द असतात जसे आपण इंग्लिश मध्ये होतो डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच मध्ये आहे की नाही, म्हणजे एखाद्या चांगली गोष्ट आपण दुसऱ्याला जेव्हा सांगतो त्यावेळेस कुठलं चिन्ह वापरतात? त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अवतरण चिन्ह। ठीक आहे। बघा, आता बाकीचे ऑप्शन आपल्याला माहिती आहे। उद्गाराचे पुढे वापरतो मनातील भावना, भावना दर्शक शब्द, भावना दर्शक शब्द म्हणजे उद्गारवाचक, प्रश्नचिन्ह प्रश्न विचारल्यावर, संयोग चिन्ह, विचार मालिका तुटल्यास, शब्द अपुरा राहिल्यास, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास आपण संयोग चिन्ह वापरतो। आणि बोलणाऱ्याचे दोनचे शब्द आहेत तसेच लिहिण्यासाठी अवतरण चिन्हाचा वापर करतो। पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर मित्रांनो। ठीक आहे। पुढचा प्रश्न पहा, बघा, आता जोड्या लावायच्या आपल्याला, योग्य जोड्या लावा।
गट अ आणि गट ब. तर बघा आता सिद्ध शब्द, साधित शब्द, उपस्वर गटी शब्द, प्रतिघटित शब्द आणि ऑप्शन आहे जनता, उपहार, बस आणि करून. तर आता बघा याचा सिद्ध शब्द म्हणजे काय? सिद्ध शब्द म्हणजे मूळ शब्द, मूळ धातू. सिद्ध शब्द म्हणजे काय? मूळ धातू प्रत्ययरहित. ठीक आहे, तर याचं काय होईल? सिद्ध शब्द होईल बस. ठीक आहे, त्यानंतर साधित शब्द. तर साधित शब्द कुठला येईल? बघा करून. आता कर हा धातू आहे. कर काय आहे? धातू आहे कर. याला करून हा प्रत्यय लागलेला आहे आणि म्हणून हा साधित शब्द आहे. तर तो उपस्वरगटी शब्द म्हणजे काय? एखाद्या शब्दाच्या आधी लागलेला शब्द. तर बघा हार, हारच्या आधी लागलेला उपहार हा झाला उपस्वरगटीत शब्द. त्याच्यानंतर प्रत्ययगटी शब्द बघा, प्रत्यय म्हणजे एखाद्या शब्दाच्या शेवटी लागलेला प्रत्यय. तर हा आहे जनता. ठीक आहे, प्रश्न नीट कळला असेल तर पुढचा प्रश्न बघू. पहा, अर्धा मुर्दा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे असं विचारलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, ऑप्शन बघा पूर्ण अभ्यस्त आहे, अंशाभ्यस्त आहे की अनुकरणवाच्य की सामासिक शब्द आहे. त्याचं योग्य उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 2 अंशाभ्यस्त शब्द आहे मित्रांनो. अर्धा मुर्दा. आता जर पूर्ण अभ्यास शब्द कसा असतो? जसं बघा गावोगाव, म्हणजे एकच शब्द जर डबल डबल रिपीट होत असेल त्यावेळेस होतो तो पूर्ण अभ्यस्त. आणि हा शब्द अर्धा आणि मुर्दा आलटून पलटून म्हणजे जसं की शेजारी पाजारी. शेजारी हा एक शब्द झाला आणि पाजारी हा दुसरा शब्द झाला. म्हणजे हा शब्द पहिला शब्द वेगळा आणि दुसरा शब्द वेगळा होता आहे ना, त्यावेळेस होतो तो अंश अभ्यस्त शब्द. पूर्ण अभ्यस्त म्हणजे एकच शब्द डबल डबल रिपीट होतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पहा, सिद्ध शब्दाचे एकूण किती प्रकार? सिद्ध शब्दाचे प्रकार विचारले मित्रांनो किती आहेत? त्याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 3 प्रकार होतायचे. कुठले कुठले ते बघा. आता पहिला प्रकार आहे तत्सम. याला आपण संस्कृत मधून म्हणतो, संस्कृत शब्द म्हणजे संस्कृत मधून आपल्या मराठीत आलेले जशाला तसे शब्द त्याला म्हणतो संस्कृत. त्यानंतर दुसरा तद्भव. तद्भव शब्द हे शब्द असा संस्कृत मधून आल्याच्या नंतर चेंज होता शब्द आहे की नाही. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे देशी शब्द, जे की आपल्या मूळ मराठी भाषेतले शब्द असतात. देशी शब्द, तत्सम शब्द संस्कृतमधून जशा तशा आपल्या मराठी भाषेत रूढ झालेले शब्द. आणि तद्भव शब्द म्हणजे संस्कृतमधून आले आणि आपल्या याच्यात बदल झाला त्याच्यात. जसं की गृह शब्द आहे, गृह. या गृह शब्दाचा बदल होऊन आपल्या मराठी भाषेत घर हा शब्द झालेला, हा झाला तद्भव शब्द. गृह झाला संस्कृत, तत्सम. ठीक आहे, आणि देशी शब्द म्हणजे मूळ शब्द, आपल्या भाषेतले मूळ शब्द. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. बघा, वशीला असलेली माणसे मोठ्या पदावर सहज जातात या वाक्यातील उद्देश विस्तार असं विचारलं मित्रांनो. उद्देश विस्तार काय आहे याचा? तर उद्देश विस्तार म्हणजे काय? उद्देश म्हणजे काय बघायचं आपल्याला. उद्देश म्हणजे एखाद्या वाक्याचा कर्ता. उद्देश म्हणजे काय? उद्देश म्हणजे वाक्याचा कर्ता असतो आणि कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्याच्या आधी आला तर तो असतो उद्देश विस्तार. आता बघा, आता कर्ता काय आहे? या ठिकाणी कर्ता आहे माणसे. हा माणसे झाला वाक्याचा कर्ता. याच्याबद्दल माहिती सांगणारा शब्द याच्या आधी आलेला कुठला आहे? मग वशीला असलेली. पर्याय बघा, आता माणसं मोठ्या पदावर आहे का? नाही, हे होणार नाही. नंतर बघा, वशीला असलेली माणसं नाही, वशीला फक्त नाही, तर वशीला असलेली माणसे आहे की नाही. आता वशीला असलेली ही शब्द या माणसे या शब्दाच्या हा जो कर्ता आहे याच्या आधी आलेला, म्हणून याला म्हणतात उद्देश विस्तार. ठीक आहे, प्रश्न नीट कळला असेल तर पुढचा प्रश्न बघा. पहा, माझ्या नंदेच्या सासूने उभ्या वर्षात एकदाही तिला माहेरी पाठवली नाही या वाक्यातील पाठवली नाही, पाठवली नाही हे रिकामी जागा काय आहे? बघा, उद्देश आहे का, विधीपूर्वक आहे का, मूळ विधी आहे की आधारपूर्वक आहे? तर बघा, पाठवली हे आहे क्रियापद आपलं, आणि क्रियापदालाच वाक्य पूर्तकरणामध्ये म्हणतात विधेय. हे झालं मूळ विधेय. पर्याय क्रमांक 3 याचं एक उत्तर आहे मित्रांनो. पाठवली नाही हे मूळ विधेय आहे, म्हणजे मुख्य क्रियापद. मूळ विधेय म्हणजेच काय? मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापद. ठीक आहे, बघा प्रश्न नीट कळला तर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. बघा, आता बघा, प्रत्यक्षकर्ता, अप्रत्यक्षकर्ता, उद्देश, उद्देश विस्तार, विधेय, एकेरी क्रियापद, संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात? आता बघा, प्रत्यक्षकर्ता कशाला म्हणतात? प्रत्यक्षकर्ता म्हणजे वाक्यातील क्रिया करणारा शब्द, क्रिया दाखवणारा शब्द असतो की नाही, करता. आता बघा, आपण एक उदाहरण घेऊन बघू. रामाने
आंबे पाडले. आता ही क्रिया रामाकडून एक जो कर्ता आहे आपला याने क्रिया केलेली आहे मित्रांनो, आणि या कर्मावर क्रिया घडलेली आहे आंबे, आहे की नाही. आता बघा, आता अप्रत्यक्ष कर्ता कशाला म्हणतात हेच वाक्य येऊन बघू आता. रामाला आंबे आवडतात. रामाला आंबे आवडतात. यामध्ये कुठली क्रिया दिसत आहे का आपल्याला? राम आहे, कर्ता आहे, पण क्रिया आहे का याच्यामध्ये? नाही. ज्यावेळेस कर्त्याने क्रिया केलेली नाही आहे, फक्त त्याला आवडतात, क्रिया आहे का याच्यामध्ये काही केलेली नाही, फक्त आवडणे आहे, ती जी क्रिया आहे ती कर्मावर घडत नाही, त्यावेळेस होतो ते अप्रत्यक्ष कर्ता. ठीक आहे. त्यानंतर उद्देश. आता उद्देश म्हणजेच काय? वाक्याचा कर्ता. उद्देश म्हणजे वाक्याचा कर्ता, त्याला उद्देश म्हणतात वाक्य पूर्ण करण्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर उद्देश विस्तार. आता उद्देश आपण आधीच्याच प्रश्नामध्ये बघितलेला आहे. उद्देश विस्तार म्हणजे काय? कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द. माहिती सांगणारा शब्द जो की कर्त्याच्या आधी आला पाहिजे. कधी आला पाहिजे? कर्त्याच्या आधी आला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा विधेय. आता विधेय कशाला म्हणतात? विधेय म्हणजे वाक्याचं क्रियापद. वाक्यातील क्रियापदाला विधेय असं म्हणतात. हे वाक्यातील क्रियापद म्हणजेच काय? विधेय. त्याच्यानंतर बघा एकेरी क्रियापद. आता एकेरी क्रियापद म्हणजे एखाद्या वाक्यात एकच कर्ता एकच क्रियापद असेल, एका शब्दाने क्रिया जर पूर्ण होत असेल त्याला म्हणतात एकेरी क्रियापद. जसं बघा आता, राजाने आंबे तोडले. ठीक आहे. आता बघायचं, एकच क्रियापदाने अर्थ पूर्ण होत आहे. ठीक आहे. तेव्हा ते एकेरी क्रियापद. आता संयुक्त क्रियापद म्हणजे काय? दोन शब्दांनी क्रिया जर पूर्ण होत असेल त्याला म्हणतात संयुक्त क्रियापद. तर ते कसं असते बघा आता, श्याम अभ्यास करत होता. आता बघा, करणे हे सुद्धा क्रियापद आहे आणि होता हे सुद्धा क्रियापद आहे, आणि क्रिया कुठली? अभ्यास करण्याची क्रिया आहे, आणि या दोन शब्दांनी क्रिया पूर्ण होत आहे म्हणून याला म्हणतात संयुक्त क्रियापद. ठीक आहे मित्रांनो. बघा, प्रत्यक्ष कर्ता म्हणजे काय? जर कर्त्याने क्रिया जर कर्मावर घडत असेल त्याला म्हणतात प्रत्यक्ष कर्ता. त्याच्यानंतर अप्रत्यक्ष कर्ता म्हणजे काय? कर्त्याने केलेली क्रिया जर कर्मावर घडत नसेल, क्रिया घडत नसेल त्याला म्हणतात अप्रत्यक्ष कर्ता. त्याच्यानंतर उद्देश म्हणजे काय? वाक्याचा कर्ता. उद्देश विस्तार म्हणजे काय? कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द जर कर्त्याच्या पूर्वी आला तर त्याला म्हणतात उद्देश विस्तार. त्याच्यानंतर विधेय. बघा, विधेय म्हणजे काय? वाक्यातील मुख्य क्रियापद, त्याला विधेय म्हणतात. त्याच्यानंतर एकेरी क्रियापद म्हणजे काय? एखाद्या वाक्यामध्ये एका शब्दाने जर क्रिया पूर्ण होत असेल तर त्याला म्हणतात एकेरी क्रियापद. आणि संयुक्त क्रियापद म्हणजे काय? दोन शब्दांनी क्रिया जर पूर्ण होत असेल तर त्याला म्हणतात संयुक्त क्रियापद. ठीक आहे मित्रांनो, माहिती कळाली. पुढचा बघा आता, पुढचा प्रश्न पहा. बघा, विधेय विस्तार. आता विधेय विस्तार म्हणजे काय? विधेय म्हणजे तुम्हाला सांगितलेलं मी क्रियापद, आहे की नाही. विधेय म्हणजे क्रियापद. या क्रियापदाला जर प्रश्न विचारला आपण केव्हा, कुठे, कशाने, तर त्यावेळेस त्याचं उत्तर येते मित्रांनो विधेय विस्तार. ठीक आहे. म्हणजे क्रिया विशेषण सारखे शब्द असायचे. क्रिया विशेषण म्हणजे क्रिया कशी घडली हे सांगणारे शब्द म्हणजेच विधेय विस्तारामध्ये येतात मित्रांनो. ठीक आहे. कर्म व कर्मपूरक म्हणजे वाक्यातील कर्म. वाक्यातील कर्माबद्दल माहिती सांगणार. वाक्यातील कर्म. त्यानंतर प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म मित्रांनो. बघा, तर प्रत्यक्ष कर्म म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष कर्म म्हणजे काय? आता प्रत्यक्ष कर्म म्हणजे प्रत्यक्ष कर्म जे असते ते वस्तुवाचक असते मित्रांनो. द्विकर्मक वाक्यामध्ये वस्तुवाचक जे कर्म असते त्याला प्रत्यक्ष कर्म म्हणतात. आणि अप्रत्यक्ष कर्म द्विकर्मक वाक्यामध्ये व्यक्तिवाचक कर्माला अप्रत्यक्ष कर्म म्हणतात. त्यानंतर विधीपूरक आणि विधानपूरक. आता हे काय आपल्याला कन्सेप्ट माहित करून घ्यायचे मित्रांनो. बघा आता बघा, आता उद्देश विस्तार बघितला आपण.
उद्देशाबद्दल माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या आधी जर आला तर त्याला म्हणतात उद्देश विस्तार. आता विधानपूर्वक कशाला म्हणतात बघा, कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द किंवा माहिती सांगणारे शब्द, माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यानंतर जर आले, वाक्यामध्ये कर्त्यानंतर आले तर त्याला काय म्हणतात, विधीपूर्वक किंवा विधानपूर्वक असं म्हणतात. बघा, विधेय विस्तार म्हणजे काय, क्रियापद, वाक्यातील क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द. क्रियापदाचा आपण प्रश्न विचारला केव्हा, कुठे, कसे, जे काही उत्तर येईल ते असते विधेय विस्तारामध्ये, जसे क्रियाविशेषण असतात ते. त्याच्यानंतर बघा, कर्म व कर्म म्हणजे वाक्यातील कर्म. त्यानंतर प्रत्यक्ष कर्म म्हणजे काय, वस्तुवाचक असते. द्विकर्म वाक्यात जे प्रत्यक्ष कर्म असते वस्तुवाचक असते आणि अप्रत्यक्ष कर्म व्यक्तिवाचक असते. हे ठीक आहे. त्यानंतर बघा, विधीपूर्वक किंवा विधानपूर्वक, कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यानंतर आला तर त्याला म्हणतात विधानपूर्वक किंवा विधीपूर्वक, आणि कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्याच्या आधी आला तर त्याला म्हणतात उद्देश विस्तार. ठीक आहे मित्रांनो, माहिती कळली नीट. पुढचा प्रश्न बघा, पहा, दमयंतीचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे सारखे. ठीक आहे. या वाक्यातील उपमान कोणते. आता उपमान विचारले मित्रांनो, तर बघा उपमान आहे चंद्र, कारण चंद्राची उपमा दिलेली आहे तिच्या युवतीच्या मुखाला, दमयंतीच्या मुखाला. दमयंतीचं मुख काय या ठिकाणी उपमेय आहे. ठीक आहे, हे झालं उपमेय, आणि चंद्रासारखे झालं उपमान. म्हणजे वाक्यातील जो चंद्र आहे तो आहे उपमान या ठिकाणी. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा, पहा, मुंगी उडाली आकाशी तिने गेले सूर्याशी. शक्य आहे का बघा बरं, ओळीतील अलंकार ओळखा असं विचारलेलं आहे. आता छोटीशी मुंगी आहे की नाही, तिच्याबद्दल किती मोठी म्हणजे गोष्ट एखादी महान करून सांगली गेलेली आहे. बघा, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. या वाक्यातील अलंकार विचार मित्रांनो, उपमा, चेतना गुणोक्ती, विरोधाभास की अतिशोक्ती. याचं योग्य उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 4 अतिशोक्ती. एखादी गोष्ट किंवा कल्पना फुगून सांगली जाते त्यावेळेस अतिशोक्ती अलंकार होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, जातीभ्रष्ट या शब्दाचा समास ओळखा. समास ओळखा विचार मित्रांनो. तर जातीभ्रष्ट या शब्दाचा विग्रह होतो मित्रांनो, जातीतून भ्रष्ट. तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तत्पुरुष समाज, विभक्ती तत्पुरुष समाज याचं उत्तर आहे मित्रांनो. विभक्ती तत्पुरुष समास, विभक्ती तत्पुरुष समास. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, पहा, जो धनवान असतो त्याला विद्येची गोडी नसते आणि ज्याला विद्येची गोडी असते त्याला अनुकूलता नसते. या वाक्याचा प्रकार विचारला मित्रांनो. वाक्याचा प्रकार ओळखा. बघा, पहिला ऑप्शन आहे विकल्पबोधक संयुक्त वाक्य, परिणामबोधक संयुक्त वाक्य, की मिश्र संयुक्त वाक्य, की समुच्चय बोधक संयुक्त वाक्य. आता बघा आपण काय काय लिहिता, जो शब्द आलेला आहे, ठीक आहे, हा जो शब्द आहे, त्याच्यानंतर त्याला म्हणजे ज्याला त्याला, हे त्याला मिश्र वाक्य देतात मित्रांनो. त्यानंतर बघा आणि हा समुच्चय बोधक आहे. त्याच्यानंतर ज्याला, त्याच्यानंतर त्याला, हे मिश्र वाक्य. म्हणजे दोन मिश्र वाक्य आणि या उभयान्वयी अवयवाने जोडलेले आहे. ठीक आहे, दोन मिश्र वाक्य आणि या उभयान्वयाने जोडलेले आहेत म्हणून याला म्हणतात मित्रांनो मिश्र संयुक्त वाक्य. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल, स्पष्टीकरण जर तुम्हाला पटलं असेल, आवडलं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.